आज आपण श्री दिनूभाऊ एलकुंचवार यांचा संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत. माझ्या आयुष्याचा बराचसा काळ या वाड्यात गेला ही गोष्ट खरी आहे, परंतु माझा जन्म इथला नाही. माझा जन्म पारवा नावाचं एक गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात, तिथला आहे. पुढे मग आम्ही सगळे स्थलांतर झालं आणि इथे आलो. परंतु मी तर वयाच्या 5व्या वर्षीच घरापासून दूर गेलो, कारण माझ्याकडे मला काकूंच्याकडे वडिलांनी ठेवलं, कारण यवतमाळला शाळा खूप चांगल्या होत्या. ह्या वाड्याशी ना आता तसं एका अर्थाने व्हिजिटर म्हणूनच होतं. आईवडील इथे होती ही गोष्ट खरी आहे, परंतु माझ्या मनामध्ये पारव्याचं घर हे म्हणजे माझं घर. कारण माझ्या आयुष्यातली फॉर्मेटिव्ह इयर्स 5 वर्ष मी त्या गावात घालवली होती आणि माझे बालपणीचे जे मित्र होते ते सगळे तिथे होते. त्यांचा उल्लेख माझ्या लेखांमध्ये खूप आहे. काका माझे वकील होते आणि काकू शिक्षिका होत्या. त्यांना हे लक्षात आलं होतं की हा मुलगा वाचतो खूप, याला वाचनाची आवड आहे, तर काका मला पुस्तकं वगैरे खूप आणून द्यायची. रिव्ह्यू वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी मला अक्षर ओळख झालेली होती. फडके खांडेकर वयाच्या 9व्या वर्षी मी वाचून टाकलेले होते. पण त्यामुळे झालं काय, मी पुस्तकात खूप गुरफटायला लागलो आणि त्याच्याबरोबर मला खेळायला कोणी नव्हतं, बोलायला कोणी नव्हतं बरोबरीचं. कारण की मला आठवतं की मी एकटा असताना पुष्कळ अशी कल्पना करायचो की खेड्यातले माझे जे मित्र होते, आम्ही एकमेकांना भेटलो आहोत यवतमाळच्या बाजारात आणि एकमेकांशी बोलतो आहोत, आईशी मी बोलतो आहे असं दृश्य, की मी चिडलो आईवर की मला माझ्या आठवण येते, तुम्ही मला इथे कुठे आणून ठेवलं होतं वगैरे. मग आई समजूत घालते. तर मला वाटतं की दृश्य कल्पिणं, नंतर पात्र कल्पिणं, त्यांच्यातले संवाद कल्पिणं हे लहानपणी मी केलेलं आहे, भरपूरच केलेलं आहे. तेव्हा ती माझी एक पूर्वतयारी होती नाट्यलेखनाची. त्याचा उपयोग मला एकदम 25 वर्षांनी झाला असेल अशी माझी समजूत आहे. मुळात लेखक होऊ असंच मला कधी वाटलं नव्हतं, कारण की मला आयुष्यात खरं म्हणजे काहीच करायचं नव्हतं. मला बऱ्यापैकी नोकरी होती, बऱ्यापैकी पैसे मिळत होते, त्यामुळे वाचावं, प्रवास करावा, गाणी ऐकावी आणि आनंदात चाललेलं होतं माझं आयुष्य. ह्या लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची मला काहीही इच्छा नव्हती, परंतु झालं खरं ते. आणि त्या प्रसंगाबाबत मी खूपदा बोललोही आहे की मी जिंकलो, मी हरलो, पाहायला मी गेलो आणि ते पाहता पाहता मला एकदम असं वाटलं की आपल्याला एक करता येण्यासारखं आहे, आपण करून पाहिलं पाहिजे. मला श्रीपू भागवतांनी सत्यकथेसाठी आलेली ही एक एकांकिका प्राध्यापक महेश एलकुंचवार यांची माझ्याकडे पाठवली आणि मला वाटलं की अरे ही कुठनं टपकलं एकदम. म्हणजे ही इम्प्रोव्हायझेशन्सची टेक्निक आपल्या कामात आपण कशी करायची हे माझ्या डोक्यात चालू असताना केवळ त्याच्यासाठी लिहिलेलं नाटक आहे असं मला वाटलं. आणि पहिलं नाटक होतं रंगा यांच्या वर्कशॉपचं, महेशने लिहिलेलं होळी. आणि इट वॉज माझ्या मते सगळ्यांच्याच दृष्टीने ते फॅसिनेटिव्ह होतं. होळी हे नाटक मी जगलेलोच आहे. मी हॉस्टेलमध्ये 4 वर्ष राहिलेलो होतो, त्याच्यामुळे ते जे आम्ही बोलत होतो तेच मला फक्त सांगायचं होतं. मला एवढं कळत होतं की ज्या वेगानं आम्ही जगत होतो तो वेग दाखवणारे संवाद आपल्याला हवे आहेत. पण मी त्याला भेटले नव्हते आणि भागवत नेहमी सांगत नाही, पण ते आपल्याला पहिल्या प्रयोगाला येणार आहेत बरं का. तर माझी अशी कल्पना होती की हा विदर्भातला कोणीतरी प्रोफेसर म्हटल्यावर आणि प्रयोगाची वेळ झाली याचा काही पत्ता नाही. तेवढ्यात अगदी शिडशिडीत काळ गेला असा हा आला की ते पुटपुट पुटपुट. मी म्हटलं मला अजूनही आठवते, मी म्हटलं बहुतेक त्या एलकुंचवारांनी कोणाला तरी निरोप घेऊन पाठवला. म्हटलं काय निरोप, ते येणार नाही आहेत का? तर ते म्हटलं नाही आले आले मीच आणि अजूनही महेशला पण ते आठवते, मी इतक्या जोराने ओरडले, तू कसा असशील. अकस्मात आपण काहीतरी घडतं आपल्या अवतीभोवती, एखादी ॲक्युस्टिक इमेज ज्याला आपण म्हणू, काहीतरी मी ऐकतो आणि मनातलं काहीतरी जागं होतं. एखादं झोपलेलं माणूस जागं व्हावं तसं ते सगळं नाटक जागं होतं आणि मी लिहायला बसतो. लिहायला बसल्यानंतर मला साधारण 5 ते 6 दिवस पुरतात नाटक पूर्ण लिहायला. ते येतच आपण, कारण ते आतमध्ये तयार असतं. आणि जे लिहायला बसतो मी तेव्हासुद्धा सगळं चित्र स्पष्ट नसतं डोळ्यासमोर. नेबुलस म्हणतात ना, धूसर असंच असतं माझं. पण मी लिहायला सुरुवात करतो आणि आपोआप धुक्यातून जशी वाट निघत जाते तसं तसं नाटक पुढे जायला लागतं. It was somebody in Nagpur at that point of time who was distancing himself very consciously from Bombay and from his
roots. From there, he chooses his young characters. They are young people prepared to experiment with life, prepared to face strange, unexpected challenges which would not come in the course of a normal life, either in the Vada interiors or in the highways of Bombay. It's a generational thing. All of us were more or less contemporaries. So all of us were trying to shock in our different ways. And so for us, this voice was our voice. Drama was part of this whole movement of tearing away all the sentimentality, romanticism, and putting your fist through all of that and coming up, and obviously therefore sounding a little shrill. तो अपघात नव्हता. ते मूल मी मुद्दाम मारलंय. तो नाही आला रात्री माझ्या तंबूत. अपरात्री मीच गेले रे त्याच्या तंबूमध्ये. पुढल्या प्रोडक्शन मध्ये मला नवा रोल हवा होता ना म्हणून. तो फिदी हसला. तर त्याला जिंकायला गेले तर मला काय म्हणाला माहितीये? उंटाच्या तांड्याकडे बोट करून मला म्हणाला, तिकडे जा, तुला हेच हवेत. उंटाच्या धावण्याबरोबर जेव्हा शरीर घुसळलं जात होतं ना, तेव्हा मी ओरडत होते, असं होऊ दे देवा, असं होऊ दे. आणि झालं तसं. केव्हा तरी उष्ण रक्त ओघळायला लागलं आणि मग मी म्हणाले, आता बघते, आता बघते मी त्याचा उतरलेला चेहरा. शुद्धीवर आले तेव्हा काय, एक जाडगेली निबर बाई जवळ बसली होती तंबाखू चोळत. मी तिला विचारलं, डायरेक्टर कुठं गेला? तर मला म्हणाली, गेला, शूटिंग सुरू आहे, तुझ्या जागी दुसरीला घेतलं. मला मागे वळून माझ्या नाटकांकडे जावं, नाटकं वाचावी आणि त्याच्यात काय बरं आपल्याला करता येईल असा विचार करावा असं कधीही वाटलेलं नाही. काय असतं, नदीत आपण नाव सोडतो, ती सुलतानच्या वेळेला नाव सोडली मी. मला असं वाटलं की नदीचा प्रवाह असा असा जाईल वगैरे, तसा न जाता तो भलतीकडे गेला. तेव्हा आपल्याला नकळत अनपेक्षित अशा टप्प्यांवरून आपण प्रवास करत करत पुढे जातो आणि तो प्रवास परतीचा नाही, मागे वळूनच पाहता येत नाही, आपण पुढेच जातो. कधीतरी कुठेतरी नाव थांबते, तिथे प्रवास संपतो. तेव्हा ठरवून केलेला प्रवासच नाही आहे. Mahesh began playwriting under Tendulkar's influence. This he has said himself. But the play he saw was one of Tendulkar's minor plays. And it was a very conventionally structured play. If he were to have been influenced by Tendulkar, his first play would have been a structured play of that kind. Act 1, Act 2. It wasn't. मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा तेंडुलकर सर्वत्र होते आणि तेंडुलकरांची जी जीवनदृष्टी होती आणि नाटकाकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती संपूर्णपणे मराठीला नवीन होती आणि ताजी होती. त्याचा निश्चितच परिणाम माझ्यावर झाला. तेंडुलकर जर नसते माझ्या आधी तर कदाचित मला हा नवेपणा आणि ताजेपणा ताबडतोब कळलाही नसता. मला खूप वेळ लागला असता हे स्वतःला समजून घ्यायला. पण मी आलो ते तयारच करून ठेवलं तेंडुलकरांनी. सगळं जमीन तयार करून ठेवली होती, मला फक्त माझी बीजं रोवायची होती. परंतु मला हेही कळत होतं की मला जे सांगायचं आहे ते तेंडुलकरांना सांगायचं त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळं आहे. मला माझे अग्रक्रम होते, माझ्या स्वतःच्या जाणीवा होत्या, त्याच्याबद्दलच लिहायचं होतं. त्याच्यामुळे मला तेंडुलकरांसारखं लिहिता येणं शक्यच नव्हतं. I think without Tendulkar there would have been no Mahesh. You know, he has come through him, and the early plays do reflect that, you know, that influence and so on. But to me, Mahesh's great achievement is he has found his own idiom, an idiom that's new to me, and it's not borrowed from anywhere.
मी कुठली कलाकृती त्यात किती दोष आहे ते कधीच पाहत नाही. त्या कलाकृतीत जर काही चैतन्य असलं तर ती दोषासकट मी स्वीकारतो. एखाद्या माणसामध्ये जसं कसं की अनेक दोष असतात पण काहीतरी त्याच्यामध्ये प्रचंड मोठी ऊर्जा असते, तर ते माणूस इतर माणसांपेक्षा जास्त जिवंत वाटतं तसं आहे. त्यामुळे मला ओनील आवडतात, मला ग्रॅहम ग्रीन अतिशय आवडतात. अजूनही मी ग्रॅहम ग्रीनच्या कादंबऱ्यांकडे जातो, विशेषतः हार्ट ऑफ द मॅटरकडे. नंतर फ्रॉस्ट आवडतात, G.A. कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, एमिली डिकिन्सन हे तर माझा ध्यास विषयच आहे. एमिली डिकिन्सनची एखादी कविता वाचली नाही असा दिवस जात नाही माझा. रोज छोट्या छोट्या कविता आहेत, ते 2च कडवी, मला कित्येक पाठही आहेत. परंतु हातात पुस्तक घेऊन एमिलीची कविता वाचणं हा एक मोठा अनुभव असतो, कारण तिच्या कवितेत खूप हायफन्स आहेत, रिकाम्या जागा. दरवेळेला ती आपण वेगळ्या ठिकाणी जर थांबलो तर दरवेळेला कवितेचा अर्थ वेगळा प्रतीत होतो. एक विलक्षण आहे त्या कवितेमध्ये, ब्लॅक मॅजिकच म्हणतो मी त्याला. आणि मला जे कधीच लिहिता आलं नाही आणि मला लिहावं असं वाटतं ते एमिलीने केलं आहे असं मला कायमच वाटत आलेलं आहे. I had been thinking on WADA for a long time, and I think that is the thing actually. We cannot but think on that. And so I would preface it by saying I think for me it's one of the most important texts, possibly the most important text of contemporary Indian theatre. Over the years what came to me was the fact that it is in fact a sort of epic of the ordinary, in the sense that it brings out the lives and the aspects of lives of the people. But I think that what happens in the play is the fact that just the everyday, in a way which is, I think, quite invisibilized in other plays. Here was a play which gave you society as it was. It made no point. It was not making any social point. This is what I want to prove. And it just showed, and in that sense, it is the most Chekhovian of plays, I think, in Indian modern drama itself. आता पहिलाच मी तुला सुरुवात सांगते. रात्रीची वेळ, रातकिडे, दुमजली वाडा येतो, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी काटलेली आहे म्हणून लाईट कंदीलाचा. त्याच्यात एक ऑडिओ कुटुंब प्रमुख गेलेला आहे, त्याची आई आंधळी आहे, तर ती टाहो फोडते. आणि टाहो काय पडते, व्यंकटेशा, अरे व्यंकटेशा कुठे गेलास रे बाबा, व्हॉट मोर डू यू वॉन्ट. म्हणजे आता हे बोलत असताना पण मला असं वाटतं की ते सगळं जिवंत एक जगच तुमच्यासमोर उभं राहतं. यू कांट एस्केप इट. कथेची गंमत, गुंतागुंत, कादंबरीचा आवाका, कवितेची तरलता आणि नाटकाचं अवकाश, एवढं सगळं त्यांनी ट्रायलॉजीमध्ये पकडलं आहे. दागिन्यांचा जो सीन आहे, ती नवऱ्याजवळ बसले, त्यांनी सगळी अशी पेटी ती काढले की आता उद्या हिची वाटणी होणार आहे, घाल ग एकदा अंगावर, बघू तर कशी दिसते. पाहू तरी दे लग्नात तू कशी दिसत होती ते. घाल घाल. कंदील, तर म्हटलं कंदील वर नाही, असं खाली असलं पाहिजे. आणि कंदील खाली आल्याबरोबर ती उठते, पाठमोरी जाते, काळोखात गेले ती, कारण तिकडे आरसा आहे. आणि मग एक, आणि हा यादी वाचतोय. पुतळ्या 20 तोळे, ठुशी 5 तोळे, सरी 5 तोळे, वाकी 10 तोळे, तोडे 25 तोळे, आणि ती फिरते इथून इथपर्यंत कंदिलाच्या प्रकाशात, आणि त्यात ती येते आणि ती जे काही बोलते
इट्स शिअर पोएट्री. देशपांडेंच्या साऱ्या बायका अवतीभोवती जमल्यात माझं कौतिक पाहिलं. दादीच्या सासूबाई, दादी, आई, ह्या साऱ्यांच्या मायेचा हात मज लागून राहिलाय. किती जणांनी हे खातलं असेल, जतन केलं असेल, कुणाकुणाचे हात गळे ह्याला लागले असतील. उद्या माझ्या परागची बायको सुद्धा हे खाणार, तिला सुद्धा जाणवेल का हो हा माझा हात. लग्न होऊन प्रथम मी या घरी आले ना, त्या दिवशी दागिने घालून आई कशा अगदी तेजस्वी लखलख दिसत होत्या. एक एक दागिना समजावून सांगत होत्या. कोणाचा, कधी केला, या साऱ्यांच्या रांगेतला मी एक भाग्यवान दुआ. बरं, त्यावेळेचा एक असा प्रघात होता की प्रयोग वगैरे झाला की साग्र संगीत पार्टी करायची आणि त्याच्यात साग्र संगीत असल्याकारणाने तोंड आणि मनं अशी सुटायची आणि बडबडाट सुरू व्हायचा. मला त्या पार्टीज कधीही आवडल्या नाही. माझ्या मते त्याच्या इतकं बोरिंग दुसरं काही नसायचं. वाभाडे कारणं असायचं सगळं. हा त्यातल्या कुठच्या पार्टीत तेही मला माहीत आहे. तो बसायचा आणि तिकडून चौकसपणे हे काय चाललं आहे हे पाहायचं आहे. ते तरी पार्टीत फार चांगलं आणलेलं आहे. In party, there are so many characters. They are tinged with tragedy, inner tragedy, unfulfilled desires, and struggle to, achieve some kind of liberation from that situation. Yet, outwardly, it's all, very nice and smiling and welcoming and jokes and things like that. चित्रपट करावा, चित्रपटासाठी लिहावं असं माझ्या कधी डोक्यातही नव्हतं किंवा ह्या चित्रपटसृष्टीशी आपला काही संबंध येईल असंही मला कधी वाटलं नव्हतं. परंतु गोविंद माझा मित्र होता आहे. श्याम बेनेगलची, गोविंदची वगैरे दुबेमुळे ओळख झालेली होती. एक वेगळं माध्यम मी वापरीत होतो आणि माझ्याच संहिता मला एका वेगळ्या पद्धतीनं पाहायच्या होत्या. Mahesh's dialogue is very precise. It has no flab. It has no, decorative elements in it at all. It's sheer, neat bone and flesh. Every pause, every exclamation, every dot, comma has a meaning in. So more than the words, what is said between the words, in the pauses, between the sentences. Lines which are broken, lines which are not complete, things are not said. What is implied is very different from what is said. And what is communicated is what is unsaid and the fear of the unsaid. रक्तपुष्प लिहिताना माझ्या लक्षात आलं की नाटकामध्ये जे जे अनावश्यक आहे ते असुंदर आहे. मग एखादा शब्द जो तिथे नसला तरी चालेल तर तो आपण कशाला ठेवायचा, तर तो कापा. असं संपादन करणं मी आपोआप शिकू लागलो. परस्परांशी संबंध नसलेले निरर्थक वाटणारे संवाद लिहिता लिहिता मध्ये एक आपण आंतरसंहिता सबटेक्स्ट तयार करायचं, ज्या सबटेक्स्टमध्ये खरं नाटक आहे. हे करण्याची धडपड माझी चाललेली असते सतत. तर सोनाटामध्ये ती बऱ्यापैकी चाललेली असं दिसतंय. बट इट इज स्टील टॉकिंग अबाउट रूट्स. इट इज स्टील टॉकिंग अबाउट द नॉस्टॅल्जिया अँड दीज टू विमेन हू लिव्ह विथ वन अनदर शेअर दिस kind of a nostalgia for their hometowns. So they're living on the surface, they're living day to day, they're not living with some sense of continuity. The past is fractured, there seems no future. All these things he quietly layers. These are not overt, they're all just suggested and nuanced and referred to in passing. He's a dramatic poet, or he's a poet dramatist, we can call him anything. Mahesh's work jumps in and out of these many drawers, You can't sort of stay in that drawer and say, okay, this. With all the odds and all. तो त्याच्या कामाशी अतिशय सिन्सिअर असतो.
I think he's hugely political. And I think he's incredibly social. I have a feeling that in another 20 years, he will be the major Marathi. You know, because sensibility will develop and people will see. He will have created की किती मोठा नाटककार आहे. ज्याच्यासाठी झुरावं असं आता काही राहिलं नाही. घर माझं राहिलं नाही. आता पुन्हा इथं आलो तरी पाहुण्यासारखा. बहिणीच्या लग्नात एकदा तिला निरोप दिला की आपली असून सुद्धा परकी वाटायला लागते. तसं काहीच मला वाटत होतं. आयुष्यात अनेक घरांमध्ये निवास केला. प्रत्येकाची आठवण वेगळी आहे. पण घर म्हटलं की हेच आठवत असे ते उरलं नाही. माझे कित्येक अनुभव जे होते ते अतिशय तरल होते आणि ज्याला तू काव्यमय म्हणतो तसे ते होते. त्यामुळे मी लेख लिहायला सुरुवात केली आणि माझ्या एक लक्षात आलं की मी लेखन लिहितो तेव्हा मी माझा असतो पूर्णपणे. माझ्यावर माझा ताबा आहे, माझ्या लेखनावर माझा ताबा आहे. आणि मला त्याची तुलना करावीशी वाटली 2 खेळांची. तर क्रिकेट खेळणारा आणि पोहणारा याच्यामध्ये जो फरक आहे, नाटककाराला क्रिकेटर असतो तो, तुम्ही किती जोरदार फलंदाज असा, परंतु तुम्हाला त्या संपूर्ण टीमबरोबर खेळावं लागतं. पोहण्यामध्ये मी आणि माझं पाणी, तिसरी कुठली एजन्सीच नाही त्याच्यामध्ये. त्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, संगीत आहे, गणित आहे, संस्कृत आहे, मानसशास्त्र आहे, काळाचा भाग आहे. भूतकाळात घडलेल्या सगळ्या घटना या स्वतःच्या शोधाचं निमित्त म्हणून ते पुन्हा एकदा तपासतात आणि त्या घटना त्या वयाच्या बिंदूवर जाऊन तर त्या एकाच वेळेला आपल्या हातात देतात आणि सांगतात. पण त्याच वेळेला त्यातल्या चुका, त्यातली काय ज्याला म्हणून स्वतःची असमर्थता, त्यातली असहाय्यता, त्यातलं दुबळेपण, त्यातला अधपात सुद्धा, त्यातले सल, याच्या सकट त्या घटना त्या जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो स्वीकार एका अर्थाने जीवनाचाच मोठं होऊन केलेला स्वीकार असतो. मी माझ्या कल्पनेतल्या गोष्टी, प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी, साहित्यात वाचलेल्या गोष्टी, स्वप्नात दिसलेल्या गोष्टी या सगळ्यांना एकत्र आणून हा आताचा काळ आहे, नंतरचा काळ असं ठेवलेलंच नाही किंवा आताच्या अवकाशात घडलेलं, नंतरच्या असं घडलेलं, ते सगळं मिळून एका वेगळ्या अवकाशात घडतं. खूप साऱ्या स्पेसेस एका स्पेसमध्ये येतात. म्हणजे इकडे त्या समुद्रकिनारी विदर्भातला भिवा पण येतो, अल्बेर काम्यू पण येतो, मंदाकिनी पण येते आणि एमिली पण येते. ते त्यांचे जिओ सोशिओ कॉन्टेक्स्ट घेऊन तिथे येतात. तेंडुलकर एक शब्द वाक्य नेहमी वापरायचं की कुठलीही कलाकृती खूप चांगली जी आयुष्याची समजूत वाढवते. तर ना मौनराग वाचून संपवल्यानंतर आपली आयुष्याची समजूत वाढते. मला लिहावंसं वाटलं, मी लिहिलं. जेव्हा वाटलं नाही तेव्हा लिहिलंही नाही. मी 8 वर्षांचं मध्यंतर दिलं आहे 2 नाटकांमध्ये. त्याच्यामुळे मला आयुष्य जसं जिकडे नेईल तिकडे मी जात गेलो आणि त्याच्यात मला आनंद होता. आयुष्यात निर्णयपूर्वक मी एकच गोष्ट केली असेल ती म्हणजे आपण शिक्षकच व्हायचं हे मला माहिती होतं. त्याचा मला आनंद होतो की बरं झालं आपण तो निर्णय घेतला. लेखनाची कारकीर्द म्हणशील तर ती घडत गेली. लौकिक पातळीवर मला अपयश मिळालं की म्हणजे काही नाटकं आवडली नाही लोकांना, काही नाटकांवर टीका झाली, काही नाटकं चालली नाहीत. पण त्याचं मला काही वाटत नाही. याचं कारण असं की मी हे करत असताना मला आनंद मिळत होता. मी हे करत असताना मला काही शिकायलाही मिळत होतं, माझा विकास होत होता. आणि ह्या प्रकारचं अपयश गृहीतच धरलेलं होतं मी. दे आर ग्लोरियस फेल्युअर्स मला असं वाटतं. यशापेक्षा अशी ग्लोरियस फेल्युअर्स आर बेटर फॉर युअर इनर कोअर. आपण नेहमी घोटाळा करतो जीवन आणि आयुष्य ह्या 2 गोष्टींमध्ये. माझ्या मृत्यूनंतर माझं आयुष्य संपेल, परंतु म्हणून जीवन संपत नाही. जीवन ही एक सतत वाहत राहणारी गोष्ट आहे आणि माझं आयुष्य हा त्या जीवनाचा एक आविष्कार होता. प्रत्येक आविष्काराचं एक आयुष्य असतं, सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो, तिथे तो संपला. पण म्हणून जीवन संपलं नाही म्हणून मला स्वतःच्या
एका वेगळ्या प्रकाराने अमरत्वाची खात्रीच आहे. I heard a fly buzz when I died. The stillness in the room was like the stillness in the air between the heaves of storm. The eyes around had wrung them dry, and breaths were gathering firm for that last onset when the king be witnessed in the room. I willed my keepsakes, signed away what portion of me be assignable, and then it was there interposed a fly with blue, uncertain, stumbling buds between the light and me, and then the windows failed, and then I could not see to see.